उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी तुम्हाला यापूर्वी गाजराचा हलवा दाखवलेला आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये गाजराची खीर करणार आहोत। त्याच्यासाठी आता आपण पहिल्यांदा गाजर सोलून घेऊया आणि मग किसणीनं किसून घेऊया आणि मग मी तुम्हाला पुढची कृती दाखवते। आता सोलून दाखवते तुम्हाला। आपण आता सोलाण्यानं छानपैकी सोलून घेऊया। हे बघा किती सुंदर सालं येत आहेत ती। आता आपण गाजर किसून घेऊया। सोलून झालं आता किसून घेऊया। तर सुंदर असं बारीक किसणीनं किसून घेतलेलं आहे। आता मी हे गाजर तुपावर चांगलं भाजून शिजवून घेणार आहे। तुपावर भाजून चांगलं चमचाभर साजूक तूप घातलंय। त्याचा वास सुंदर येतो साजूक तुपाचा। गाजर सुंदर असं मस्त तुपावर परतून झाकण ठेवून शिजवून घेऊया चांगलं। मी परतून घेतलंय तुपावर। तर त्याच्यावर झाकण ठेवणार आहे। मी झाकण ठेवणं पण चांगलं बारीक गॅसवर शिजवून घेणार आहोत। थोड्या थोड्या वेळांमध्ये बघायचं आणि परतायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं। असं आपण हे छान परतून घेऊया। आता हे झाकण ठेवून शिजवून घेऊया। गाजर शिजतंय तोपर्यंत इकडे दूध मी चांगलं बऱ्यापैकी आटवून असं घेतलंय। आधी हे मुळात फुलक्रीम दूध आहे आमचं, त्याच्यामुळे एकदम छान म्हशीचं दूध आहे घरचं अगदी। त्याच्यामुळे ते मी तापत ठेवलंय। म्हणजे निम्म करून घेतलंय जरा, म्हणजे खीर आपली अधिक छान होते, घट्ट आणि चांगली होते। हे चांगलं तापवून घेतलेलं आहे। गाजर आपलं शिजतंय। आता हा गाजराचा किस एकदम छान शिजलाय बघा। अजून 1 मिनिटभर ठेवते आणि मग आपण याच्यात दूध घालणार आहोत। बघा हे आपलं गाजर एकदम छान शिजलेलं आहे। आता आपण याच्यात दूध घालणार आहोत। दूधसुद्धा आपण चांगलं फुल क्रीम आहे आणि थोडं आटवून घेतलेलं आहे। मलाई आहे आत, त्याच्यामुळे ती खीर एकदमच छान होणार आहे। यामध्ये साखर घालणार आहोत। साखर ही ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घालायची, कारण इकडे एकदम कमी गोड लागतं, आमच्याकडे गोड व्यवस्थित लागतं। त्याच्यामुळे मी हे जरी गाजर गोड असलं तरी अर्धी वाटी साखर घालणार आहे। तर सर्वसाधारण लिटरला आम्ही 1 वाटी साखर घालतो। आता आपलं हे अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध आहे आणि गाजर आहे, त्या मानानं मी साखर घातली। किती सुंदर आपली खीर, रंग बघा किती छान आलाय तो। पौष्टिक अशी ही खीर आहे। आता आपली खीर जवळजवळ झालेलीच आहे। उकळी आली की साखर तर अशी आपली खीर झाली आहे बघा। तर आपण यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप टाकणार आहोत। काय हवं आहे असं पण नाही, थोडे टाकणार आहे। किती सुंदर दिसतंय। जितकी सुंदर दिसते तितकीच ती सुंदर लागणार आहे। पण आता वेलचीची पावडर टाकणार आहोत। हा हा मस्त। बघा छान तयार आहे आपली पौष्टिक आणि खमंग अशी अगदी मलईदार दुधाची अशी केलेली गाजराची खीर खाण्यासाठी तयार आहे। एका पोळी बरोबर, पुरी बरोबर, कशाबरोबर किंवा अशीच जरी वाटीत घेऊन खायची म्हटली तरी सुद्धा ती खूप छान लागते। आणि फ्रीजला ठेवून गार करून खाल्ली तर आणखीनच छान लागते। अशी ही खीर नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।